मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 32 साईजचा मी तुम्हाला फोरटक्स ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे एकदम सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेला आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आपण ह्याची शिलाई कशा पद्धतीने करायची आहे तुम्हाला खूप सोप्या आणि सविस्तर भाषेमध्ये सांगणार आहे। हे टक्स मारलेले आहेत बघा, 2-2 इंच अंतर देऊन आपण हे टक्स मारलेला आहे। याचं सुद्धा मार्किंग कशा पद्धतीने करायचं आहे पहा, इथे सुद्धा कट आहे, इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे, दोन्ही बाजूंना म्हणजे जेणेकरून दोन्ही भागांना ह्या समान मार्किंग होईल ते सुद्धा कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आता हे सर्व आपल्याला एकाला एक व्यवस्थित अस्तर ब्लाउज पिसाला एकदम व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे। हे पहा, हा पाठीचा भाग आहे। हे पहा, इथे कटिंगच्या वेळेस सुद्धा सांगितलेलं आहे कशा पद्धतीने दोन्ही साईडला मार्किंग होईल। हे पहा, इथे आपण अशा पद्धतीने दोन्ही बाजूंना जेणेकरून समान मार्किंग होईल आणि ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं आहे। मी पुढच्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने मार्किंग फोरटक्सला मार्किंग कशा पद्धतीने करायचं आहे हे मार्किंग सुद्धा ह्या बाजूला कशा पद्धतीने करायचं आहे समान समान ते सुद्धा तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कटिंगच्या वेळेस करताना। त्यासाठी तुम्ही नेहमी काय करत जा, कटिंगचा नेहमी पूर्ण व्हिडिओ बघत जा, जेणेकरून कटिंगचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर हा शिलाईचा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे पटकन तो लक्षात येऊन जाईल। आता इथे बघा, हे पहा, आता हा गळा आहे, सर्वात आधी आपण हा गळा कट करून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने हा गळा आपण कटिंग करून घेतला। हे पहा, हा ब्लाउज पीस आहे, त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला हा गळा ठेवायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने आणि गोल आकारामध्ये सर्वात आधी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने आणि किंवा तुम्ही ते पिना लावून घेतला तरी सुद्धा चालतील, काही प्रॉब्लेम येत नाही। आता हे व्यवस्थित गोल आकारामध्ये जॉईन झालेलं आहे बघा। खालच्या बाजूला सुद्धा हे पहा, इथे पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता हे पहा, हा कपडा पूर्ण आपल्याला हा कट करायचा आहे गोल आकारामध्ये। आज तर कट होता कामा नये याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। एकदम गोल आकारामध्ये हा कट करायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने आणि छोटे छोटे साईडला कट मारून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने आज तर कट होणार नाही याची सुद्धा इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने आता हे आपल्याला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आता हे गोल आकारात पकडून आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा, गळ्याचा आकार बघू शकता तुम्ही किती आपला व्यवस्थित आणि गोल आलेला आहे। त्यासाठी मी सांगत असते कशा पद्धतीने आपल्याला गळ्याचं मार्किंग करावं लागतं। गळ्याचं मार्किंग करताना खालून कधी सुद्धा तुम्ही 1 इंच घेत जा, जेणेकरून तुमचा हा गळा एकदम, ज्यांनी कटिंगचा व्यवस्थित व्हिडिओ पाहिला नाहीये त्यांनी कटिंगचा एकदम व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे। हे पहा, एकदम व्यवस्थित आलेला आहे आपला आकार, बघू शकता तुम्ही हा किती आकार व्यवस्थित आलेला आहे। त्यासाठी तुम्ही काय करत जा, खालून कोपऱ्यापासून इकडच्या आतल्या बाजूला 1 इंच घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला हा गळ्याचा आकार द्यायचा असतो, म्हणजे तो गळ्याचा आकार एकदम असा व्यवस्थित येतो। आता इथे काय करायचं आहे, हे पहा, ही खालची बाजू आहे, आपण आतल्या बाजूला ते पलटी करून घेतलेलं आहे। आता इथे सुद्धा पूर्ण खालच्या बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे। आता इकडच्या बाजूचा आहे पहा, इथे पूर्ण आकारात आपल्याला शिलाई मारायची आहे। इकडे पण हे पहा, हे आकारात पूर्ण आपल्याला शिलाई मारायची आहे आणि साईडचा सर्व कपडा आहे ना शिल्लक, हा सर्व आपल्याला कट करायचा आहे। अशा पद्धतीने हा मी साईडचा सुद्धा सर्व कपडा कट करून घेतलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने आता आपल्याला इथे टाकायचे आहे टक्स। हे पहा, आता काय करायचं, हे पहा, इथे टक्स आहे, प्लेन करायचं आहे एकदम व्यवस्थित आपल्याला। हे पहा, अशा पद्धतीने खेचायचं ना एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने। हे पहा,
बरोबर मध्यमत ठेवायचा आहे अशा पद्धतीने. आता इथला अर्धा इंच आहे, अर्धा इंचापासून वरच्या बाजूला थोडं थोडं कमी कमी करत अशा पद्धतीने आपल्याला टक्स टाकावा लागतो. हे पहा, इकडच्या बाजूने घेते मी, इथून अर्धा इंच घ्या, पूर्ण बंद करून घेते अशा पद्धतीने. आता पूर्ण त्याच्यावर डबल परत एकदा मशीन फिरवा. अशा पद्धतीने, जेणेकरून तो पॅक होऊन जाईल एकदम व्यवस्थित मध्ये. हे पहा अशा पद्धतीने किती व्यवस्थित आला आपला हा टक्स. अशाच पद्धतीने हा सुद्धा टक्स आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे. मी पहा बघू शकता, दोन्ही सुद्धा बाजूंचे टक्स आपले एकदम व्यवस्थित असे शिलाई करून झालेले आहेत. हे पहा गळा सुद्धा बघू शकता खूप व्यवस्थित आपला आलेला आहे. आता इथे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी ब्लाउज पीस अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा उलट सुलट बघायचं आहे, इथे सुद्धा उलट सुलट चेक करायचं आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्या. इकडचे सुद्धा बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा ही गळ्याकडची बाजू आहे, अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा ही ब्लाऊजची सुईची बाजू आहे. अस्तर आपल्याला आतल्या बाजूला लावतो आपण, एवढं फक्त इथे लक्षात घ्यायचं आहे. हे पहा ही सुईची बाजू आहे, ही सुद्धा सुईची बाजू आहे. समोरासमोर ठेवून घेतल्या अशा पद्धतीने मी. आता इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने हा इकडचा भाग अशा पद्धतीने ठेवून घेतला. आता इकडच्या सुद्धा बाजूला मी हे पहा अशा पद्धतीने इकडचा भाग ठेवून घेते अशा पद्धतीने. हे पहा समोरासमोर ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आता सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला, हे अशाच पद्धतीने हे पूर्ण आधी शिलाई करून घ्यायचं आहे. हे पहा हे सुद्धा अशाच पद्धतीने पूर्ण आपल्याला हे शिलाई करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि शिल्लक राहिलेला सर्व कपडा आपल्याला कट करायचा आहे. हे पहा आता इथे काय केलेलं आहे मी, हे पहा जॉईन करून घेतलं, शिल्लक राहिलेला सर्व कपडा इथे कट करून घेतलेला आहे. आता हे पहा कधी कधी बऱ्याच वेळा काय होतं, तुम्हाला एक आयडिया सांगणार आहे मी, खूप सोपी आहे. हे पहा जर टक्स मारायला लागला आपण, टक्स मारत असो आपण, तर काय होतं बऱ्याच वेळा इथे टक्स मारला जातो, टक्स मारतो आपण, पण हा कपडा टक्समध्ये सापडत नाही. टक्समध्ये हा कपडा सापडत नाही, कधी कधी तो बाजूला निघून जातो. सिल्की असला तर तो सापडतच नाही. तुम्हाला इथे सोपी आयडिया देणार आहे मी एक. हे पहा अशा पद्धतीने हा ठेवून घ्या. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा इथून शिलाई मारायची आहे, इथपर्यंत घ्यायची आहे आणि परत एकदा घ्यायची आहे. खूप सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत घ्यायची आहे, जिथं मार्किंग आहे ना तिथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने खूप सोपं आहे, तुम्हाला नक्की जमणार आहे अशा पद्धतीने. कधी कधी सिल्की कपडा असेल तर पटकन निष्ठून जातो बघा, मग तो परत आपल्याला डबल शिलाई मारावी लागते. तर ह्या सुद्धा बाजूला तशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ह्या बाजू थोड्या थोड्याच घ्यायच्या आहेत, जास्त घ्यायचं नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, जास्त घ्यायचं नाहीये. हे पहा अशा पद्धतीने इथं, हे पहा इकडे पण मारून घेतला मी. आता इथे सुद्धा मारून घेते मी तिथपर्यंतच, जिथे मार्किंग आहे ना तिथपर्यंतच. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूचं मारूया आपण त्याच पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने हे झालं. आता इथे काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने झालेलं आहे. आता ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही. इथे मध्ये तो आपण कट आहेच मारलेला, काही प्रॉब्लेम नाही येणार नाही. त्याच्यामुळे बरोबर कटवरती घ्या अशा पद्धतीने, बरोबर मध्ये पकडा आणि ही लाईन. आता इथे टक्स मारून घेतला तरी सुद्धा चालेल, तो व्यवस्थित येते बघा एकदम अशा पद्धतीने. अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने, हा मी पूर्ण तुम्हाला शिलाई मारून दाखवते. हे पहा हे सुद्धा अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे पहा थोडं थोडं ही शिलाईमध्ये पकडा. खालच्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने परत डबल घ्या. हे थोडं थोडंच पकडायचं आहे. हा फक्त जास्त पकडायचा आहे, मी कटिंगच्या वेळेस सांगितलं त्या पद्धतीने 1-1 इंच हे पकडायचं आहे.
आपण तो कटिंगच्या वेळेस 1 इंचाचा बरोबर तो टक्स घेतला होता इथला. ज्यांनी कटिंगचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी कटिंगचा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल. हा पूर्ण ब्लाऊज हे अशा पद्धतीने इथे सुद्धा सिल्की कपडा असला तो टक्स बसत नाही बघा, मग कपडा निष्ठून जातो. त्याच्यामुळे ही आयडिया खूप छान आहे. हे पहा अशा पद्धतीने आता इथं एवढाच राहिलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने जिथं मार्किंग केलेलं आहे ना तिथपर्यंतच फक्त. किती व्यवस्थित तयार झालेला आहे. हे पहा खोलगट भाग सुद्धा इथे तयार झालेला आहे. बसायला खूप छान बसतो. प्रिन्सेस कट कटोरी ब्लाऊज कसा बसतो त्या पद्धतीने हा सुद्धा 4 टक्स ब्लाऊज आता जास्त वापरतात. हा ब्लाऊज एकदम छान बसायला बसतो, एकदम व्यवस्थित बसतो हा ब्लाऊज. हे पहा अशा पद्धतीने खूप छान. आणि आपला पप सुद्धा म्हणजे खोलगट भाग सुद्धा खूप तयार झालेला आहे व्यवस्थित. आता दुसरा सुद्धा ह्याच पद्धतीने काय करायचं आहे. हे पहा तुम्ही ह्याच्यावरती आधी शिलाई मारून घ्या. इथे पण मी सांगितले त्याप्रमाणे इथे ह्या भागाला कसं केलं आपण त्याचप्रमाणे इथे सुद्धा शिलाई मारून घ्या. इथे सुद्धा फक्त हे थोडं थोडं पकडा. हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित परफेक्टली आपला 4 टक्स हे तयार झालेले आहेत बघा. हे पहा बघू शकता तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा शिलाई करून बघा, तुम्हाला जमणार आहे. आणि हा 4 टक्स ब्लाऊज प्रिन्सेस ब्लाऊज कसे बसतात एकदम परफेक्ट पप मध्ये बसतात. कटोरी सुद्धा ब्लाऊज कशी आपल्याला बसते त्याच पद्धतीने हे ब्लाऊज सुद्धा खालच्या टक्समुळे हा टक्स जर तुम्ही व्यवस्थित दिला हा टक्स तर तुम्हाला ब्लाऊज एकदम हा छान बसणार आहे. फक्त साईजानुसार असतो तो टक्स. साईज थोडीशी मोठी असले तर 1.25 इंच द्यावा लागतो, त्यापेक्षा थोडीशी मोठी असले तर 1.5 इंच द्यावा लागतो. कधी कधी जास्त साईज असली 40, 41 तर आपल्याला तो 1.25 वरती द्यावा लागतो. म्हणजे हा टक्स जास्त घेतला तर इथे एकदम असा खोलगट भाग सुद्धा तयार होतो बघा. 1.5 इंच घेतला तरी 40 साठी चालतो. अशा पद्धतीने आता इथे आपण क्रॉस पट्ट्या जॉईन करून घेऊया. हे पहा कटिंग करताना अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्ट्या मी ठेवून सुद्धा दाखवल्या होत्या कशा पद्धतीने आपल्याला ठेवायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने आपण काढून घेतल्या होत्या ह्या. हे पहा अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ठेवून सुद्धा हे दाखवलेलं होतं कशा पद्धतीने आपल्याला ते जॉईन करायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने. आता ही उलटी बाजू आहे आणि ही सुईची बाजू आहे. एवढंच इथं फक्त लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आता हे पहा अशा पद्धतीने इथं ठेवा. ही अशा पद्धतीने ठेवा, उलटी ठेवा. हे पहा ही उंच बाजू आहे बघा. उंच बाजू आहे ती नेहमी गळ्याकडच्या बाजूला असते. एवढं फक्त लक्षात ठेवा. इथे उंच बाजू आपण थोडासा वरती आकार देतो तो गळ्याकडच्या बाजूला असतो. हे अशा पद्धतीने ठेवा ह्याच्यावरती. किंवा इथे एक शिलाई मारून घेतली तरी चालेल. नाही जमलं तुम्हाला डायरेक्टली असं जोडायला तर तिथे एक शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल. आता मी डायरेक्ट ठेवून घेते ह्याच्यावरती. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने पकडायचं आहे एकदम. हे पहा तिन्ही सुद्धा हे आणि तिन्ही सुद्धा आपल्याला हे बरोबर पकडायचं आहे. अशा पद्धतीने क्रॉस पट्टी खेचायची नाही, एकदम सावकाशमध्ये ते जॉईन करायचं आहे. अशा पद्धतीने हे जॉईन झालेले आहे बघू शकता तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने हे अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे. तुम्ही विसरू नका अजिबात. हे पहा अशा पद्धतीने हे जॉईन झालेले आहे बघू शकता तुम्ही. हे पहा आता इथे काय करायचं आहे. हे पहा थोडंसं आता हे पहा इथे काय करायचं आहे. हे पहा थोडंसं फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने खालच्या बाजूपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने इथं मध्ये घ्यायचा आहे हा भाग ह्याच्यावरती ठेवायचा आहे. परत एकदा मी दाखवते ही क्रॉसपट्टी तुम्हाला कशा पद्धतीने जॉईन करावी लागते. हे पहा अशा पद्धतीने हे थोडंसं फोल्ड करायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने हे ह्याच्यावरती ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता हे पूर्ण आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने दिसायला सुद्धा क्रॉसपट्टी एकदम अशी व्यवस्थित दिसते बघा. हे पहा अशा पद्धतीची. आता इथे कट करू शकता तुम्ही. आता आधीच कट करायचं नाही. जॉईन झाल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस मी सांगते जरी क्रॉसपट्टी तुमची शिल्लक राहिली थोडी तरी
अशा पद्धतीने जॉईन झाल्याच्या नंतरच ती कट करा, आधी कट करू नका. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हे सर्व कपडा हा आतल्या बाजूला जातो. अशा पद्धतीने क्रॉसपट्टी तुम्ही जर जॉईन केली तर सर्व कपडा इथे तुम्हाला शिलाई सुद्धा दिसत नाही, ती शिलाई पूर्ण ती आतल्या बाजूला जाते. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची जॉईन करून घ्यायची आहे. उलटी बाजू आहे बघा, हे पहा अशा पद्धतीने ठेवायची आहे. उंच बाजू आहे, उंच बाजूलाच ठेवायची आहे. पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता ही फोरटक्स तयार केलेला आहे आपला पुढचा भाग, तो अशा पद्धतीने ठेवून घ्या ह्याच्यावरती. आता हे पूर्ण आपल्याला अशी जॉईन करून घ्यायची आहे, पूर्ण शिलाई मारून. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आहे फक्त हे, आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण शिलाई झाली मारून. आता इथे काय करायचं, थोडंसं फोल्ड करत करत आपल्याला खालच्या बाजूला घ्यायचं आहे. त्याच क्रॉसपट्टी सारखं हे पहा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. इथे परत एकदा आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे पूर्ण सगळं बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला. आपण उलट शिलाई करतो, हे सर्व बाहेर काढून घ्यायचं आहे, सर्व कपडा. हे पहा अशा पद्धतीने. आणि जर शिल्लक राहिलं असेल तर अशा पद्धतीने समान करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. दोन्ही सुद्धा एकदम व्यवस्थित आपलं हे शिलाई करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला हुक लूप पट्टी तयार करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने हे पट्ट्या पण कशा पद्धतीने काढायच्या आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. 2.5 इंचाची ही पट्टी काढायची आहे, आणि जेवढी ही उंची आहे ना तेवढी आपल्याला उंचीची पट्टी आणि ही 2.5 इंचाची पट्टी काढायला विसरू नका. हे पहा इथे आता ही पट्टी जॉईन करून खालच्या बाजूला जाते. हुकाची पट्टी असते ते, आणि ही लूप पट्टी असते ती खालच्या बाजूने जॉईन करून आपण वरच्या बाजूला काढतो. एवढंच इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे. तर इथे एक दाबटीप टाकून घ्या. हे पहा अशा पद्धतीने शिलाई करून घेतली. इथे एक कडेला एक दाबटीप टाकून घ्या अशा पद्धतीने. मग आतल्या बाजूला फोल्ड करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने ही पट्टी सर्व आतल्या बाजूला हे सर्व व्यवस्थित हे फोल्ड करायचं असतं आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून अस्तरची ही पट्टी आपल्याला वरच्या बाजूला दिसता कामा नये. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्या सुद्धा बाजूची अशाच पद्धतीने आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. खालच्या बाजूने वरच्या बाजूला काढायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने ही जॉईन करून घेतलेली आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं मी इथे फोल्ड करून घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं इथे 1/2 इंच ही शिलाईमध्ये पकडायचं आहे. हे पहा आता पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करा, आणि 1/2 इंचाची इथे शिलाई आहे का त्याच्यावरती जास्त पण इकडच्या बाजूला घेऊ नका, फसकतो कपडा. मग ते हुक लावलं ना ते निघून जातं पटकन. त्यासाठी काय करायचं आहे, इकडे आहे बघा. हे पहा इथे शिलाई मारलेली आहे बघा मी, त्याच्यावरती आपल्याला ती कपडा घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आपल्याला, आणि इथे एक 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे. इथे लूक करावे लागतात आपल्याला हुक अडकवण्यासाठी. त्याआधी हे चेक करत जा तुम्ही नेहमी कधी पण, हे एकसारखं आलेलं आहे का. हे पहा थोडंसं वरती आहे, नाही हाच भाग खाली झाला, थांबा पकडते. हा हे पहा एकदम बरोबर झालेलं आहे. अशा पद्धतीचं चेक करत जा, आणि नंतर मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने पकडून. आता हे पहा इथे काय करायचं आहे, पायपिंग टाकायची आहे. 1/2 इंच सोडून द्यायचं आहे, हे 1/2 इंच सोडून. आता हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे, 1/2 इंच सोडून द्यायचं आहे, जेणेकरून समान मार्किंग होतील. हे पहा इथे एक मार्किंग करा. आता हे पहा आता इथे आपल्याला जास्त मार्किंग करावे लागणार आहेत, कारण की ही पट्टी मोठी आहे. प्रिन्सेस कट फोरटक्स मध्ये ही पट्टी मोठी येते. कटोरीचा आपण ब्लाऊज शिवतो त्याच्यामध्ये ही पट्टी छोटी असते, कारण की जेवढा तुम्ही प्रिन्सेस कट असू द्यात, फोरटक्स ब्लाऊज असू द्यात, उंचीला व्यवस्थित 1 इंच तरी जास्त वाढवून घ्या, दिसायला खूप व्यवस्थित दिसतो. तर इथे हे पहा अशा पद्धतीने मी बोट ठेवून घेणार आहे. 3-3 अशा पद्धतीने मार्किंग करून घेते. हे पहा बरोबर आपलं हे पुरलेलं आहे. हे पहा इथे एक करून घेते, इथे एक आहे. 1 2 3 4 5 6 मार्किंग होऊन जातील आपले. आता इथे काय करा, त्रिकोण अशा पद्धतीच्या टिप्पा मारा, किंवा तुम्हाला हाताने जमत असतील ते हाताने सुद्धा लूप इथे केले तरी चालतील. हे पहा अशा पद्धतीने. आता तुम्हाला मी 1-2 तयार करून दाखवते. इथे पूर्ण बंद करून घ्या सुरुवातीला थोडंसं.
अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे दोन कसे केले त्याच पद्धतीने वरच्या बाजूचे सर्व आपल्याला करायचे आहेत. हे पहा इथे पूर्ण हे व्यवस्थित करून घेतलेलं आहे मी. आता इथे बंद करून टाकायचं आहे अशा पद्धतीने खालच्या बाजूला, जेणेकरून हुक लावलं तर तिथे निघता कामा नये. हे वरती घ्या अशा पद्धतीने शिलाई मारत. अशा पद्धतीने जेणेकरून ती पट्टी सुद्धा आपली व्यवस्थित तयार होईल अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे बघा. हे पहा हे अशा पद्धतीच्या क्रॉस पट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहेत. हे पहा तर मी एकाच बाजूला तुम्हाला पायपिंग कशा पद्धतीने करायची आहे मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा इथे काय करायचं आहे, हे पहा थोडंसं हे फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण गळ्याला आपल्याला गोल आकारामध्ये पायपिंग टाकायची आहे अशा पद्धतीने. सर्वात आधी शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने गोल आकारात सर्वात आधी शिलाई करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं इथं कट करून घ्या. थोडंसं आपल्याला तिथे फोल्ड करून घ्यावं लागणार आहे. हे पहा थोडंसं फोल्ड करून घ्यावं. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे थोडासा त्रिकोण तयार होतो, एकदम व्यवस्थित असा कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा एकदम व्यवस्थित जॉईन करून झालं. आता इथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे. तुम्हाला मी एका बाजूची दाखवते. हे पहा हा कपडा वरच्या बाजूला घ्यायचा आहे, ह्याच्यात सापडला पाहिजे ह्या पट्टीमध्ये. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून तुमचा गोल सुद्धा येऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने. आणि ते शिलाई मारायची आहे बरोबर ह्या मधल्या खाचेमध्ये शिलाई तुमची बसली पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने हा कपडा ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे. एकदम व्यवस्थित नाजूक पायपिंग आपल्याला करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. किंवा ह्या अंगठ्याने हा कपडा दरवेळेस सुद्धा मी सांगते. हे पहा हा कपडा वरच्या बाजूला अंगठ्याने घ्या आणि हा कपडा ह्याच्यावरती अशा पद्धतीने. हे पहा हा अंगठा घ्या. अंगठा आहे ना आपला, अंगठ्याने काय करायचा, हा कपडा वरच्या बाजूला घ्यायचा आहे आणि हा कपडा ह्याच्यावरती अशा पद्धतीने. म्हणजे बरोबर तो त्याच्यामध्ये सापडला की मग गोल तयार होतो अशा पद्धतीने. हे पहा हे अंगठ्याने हा कपडा वरती आणि हा कपडा ह्याच्यावरती अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. इथं पूर्ण बंद करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने आपली पायपिंग तयार झालेली आहे. हे पहा एकदम व्यवस्थित आपली ही पायपिंग तयार झालेली आहे गोल आकारामध्ये. त्या सुद्धा बाजूच्या अशाच पद्धतीने आपल्याला पायपिंग करायची आहे. फक्त इथे काय करा तुम्ही ह्या बाजूला हे अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून घ्या आणि अशा पद्धतीने आणि नंतरच ती गाळ्यावरती ठेवून नंतर तुम्ही पूर्ण गाळ्याला अशा पद्धतीने हे पूर्ण शिलाई मारून घ्या आणि नंतर पलटी करून ह्या बाजूला कशी पायपिंग केली त्या पद्धतीने ती करायची आहे. आता इथे आपल्याला शोल्डर जॉईन करायचं आहे. हे पहा गळा सुद्धा नेहमी कटिंग करताना तुम्ही जेवढा सांगितलेला आहे तेवढाच घ्यायचा आहे. जेवढा गळा आपला तयार आहे ना तेवढाच इथे टाकावा लागतो. तुम्हाला मी मोजून सुद्धा दाखवते. हे पहा मापाचा ब्लाऊज आहे, तेवढाच गळा तिथे तुम्ही टाकायचा आहे. जास्त घ्यायचा नाहीये. अर्धा इंच वरच्या बाजूला वाढवून कधीही घ्यायचा नसतो. तो बरोबर होऊन जातो. जेवढा आहे तेवढाच मी प्रत्येक वेळेस सुद्धा सांगत असते तुम्हाला. हे पहा हे बरोबर अर्धा इंच जवळून दाखवते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा ही पट्टी आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बरोबर आपलं वरच्या बाजूला हे पहा इथे शोल्डर जॉईंट आहे. हे पहा इथे बरोबर आपलं हे वरच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने. गळा सुद्धा इथे कटिंग करताना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, पटोरी झाला, प्रिन्सेस कट झाला, फोरटक झाला, गळा आहे तेवढाच टाकायचा आहे, त्यामध्ये वाढ करायची नाहीये. आता इथे अर्धा इंच घ्यायचं आहे. हे पहा अशीच लाईन ओढून घ्या. क्रॉसमध्ये घ्यायचं नाही, सरळ लाईनीमध्ये घ्यायचं आहे. इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवा. हे पहा इथे सुद्धा अर्धा इंच मार्किंग करून घ्या, सरळ लाईन ओढून घ्या आणि आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. आता हे पहा हा पाठीचा भाग उलटा ठेवायचा आहे त्याच्यावरती. हे पहा इथे मी पायपिंग टाकलेली नाहीये, पायपिंग टाकलेली नाहीये, असंच ठेवलेलं आहे. असं सुद्धा कोणाकोणाला आवडतं, त्यांनी त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. फक्त त्या म्हणल्या पुढच्या बाजूला पायपिंग टाका, त्याच्यामुळे मी ते पाठीमागच्या बाजूला काही पायपिंग टाकलेलं नाही. असं सुद्धा छान दिसतं बघा पलटी केल्यावरती. फक्त इथे शिलाई टाकली तरी सुद्धा चालतं, खूप सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे अर्धा इंच आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने. हे शोल्डर हे पण इकडच्या बाजूचे हे पहा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने
फक्त हे गळ्याच्या बाजूला व्यवस्थित ठेवायचं आहे अशा पद्धतीने, इकडून पण अशा पद्धतीने. जर इकडच्या बाजूला शिल्लक राहिलं तरी सुद्धा हे अशा पद्धतीने कट करायचं आहे थोडंसंच. आता हे जॉईन करून घ्यायचं आहे पूर्ण. हे जॉईन झालेलं आहे आणि आपल्याला काय करायचं, इथे एक डबल शिलाई घ्या, वरच्या बाजूला घ्या, जेणेकरून धागे निघणार नाहीयेत. हे पहा, इथे शिलाई घ्या आणि वरच्या बाजूला पण एक शिलाई घ्या, जेणेकरून वरती धागे निघणार नाहीत. हे पहा अशा पद्धतीने. तर हे शोल्डर जॉईन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित मध्ये. आता हे पहा अशा पद्धतीने हे दोन्ही शोल्डर पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने एकावरती एक ठेवा अशा पद्धतीने. हे समान आहे का ते एकदा आपल्याला चेक करायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने. आता हे आपलं व्यवस्थित समान आहे. आता आपण इथे बाही जॉईन करायची आहे. बाही आता आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. त्याच्या आधी आपल्याला हे पहा बाही जॉईन करायच्या आधी हे चेक करावं लागतं. हे पहा हे व्यवस्थित आहे का, हे पहा हे बरोबर आहे. फिटिंग इथे सुद्धा आपली बरोबर आहे का पाठीच्या भागाची, हे पहा हे एकदम बरोबर आलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. तुम्हाला त्यासाठी सांगितलेलं आहे क्रॉस पट्टी, त्या पद्धतीने तुम्ही काढा. तर इकडची पण बाजू तुम्हाला मी दाखवते. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता तुम्ही. हे पहा मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने बरोबर हे पुरलेलं आहे. इथे कुठेही मी कट केलेलं नाहीये. त्यासाठी मी ज्या पद्धतीने क्रॉसपट्टी तुम्हाला अर्धा इंचच वाढवायची आहे, कशा पद्धतीने, ज्यांनी कटिंगचा व्हिडिओ पाहिलेला नाहीये त्यांनी कटिंगचा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. म्हणजे मी कटिंग कशा पद्धतीने करते ते तुमच्या नक्की लक्षात येईल. आणि रोज व्हिडिओ पाहत जा, म्हणजे जेणेकरून जे मी तुम्हाला शिकवत आहे ते तुमच्या लक्षात येईल. हे पहा अशा पद्धतीने. आता फिटिंगला सुद्धा आपलं पुढे मागे सुद्धा होणार नाही. फिटिंग सुद्धा आपली इथे परफेक्टच तयार होणार आहे. आता आपण बाही जॉईन करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता ही बाजू पुढची आहे, उंच बाजू आहे पाठीमागची, एवढं फक्त इथे लक्षात ठेवायचं असतं आपल्याला. हे पहा इथे पुढच्या बाजूला मी मार्किंग करून सुद्धा घेतलेलं आहे, चारी सुद्धा बाजूला कटिंग करताना. आता इथे हे पहा अशा पद्धतीने ही बाही ठेवायची आहे. हे पहा इथे मार्किंग आहे बघा. हे पहा इथे मार्किंग आहे, याचं पण इथे मार्किंग आहे बघा. हे पहा इथे इकडच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने आता ठेवून घ्यायचं आहे. हे पहा हे समोरासमोर झालं पाहिजे. हे मार्किंग आपलं इकडच्या बाजूला मार्किंग नाहीये. आता हे आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ह्या दोन्ही बाह्या सुद्धा मी जॉईन करून घेतल्या. आता कट सुद्धा मारून घेतलेले आहेत आपण व्यवस्थित. हे पहा परत एकदा मी ठेवून दाखवते, नाही लक्षात आलं तर. हे पहा अशा पद्धतीने हे पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आपली बाही आहे. इथे मध्यवर्ती कट मारून घ्यायचं आहे. अस्तरला आपण कटिंग करताना सुद्धा मारलेलं आहे. आता इकडच्या पण बाजूला मध्यापासून आपण कधीही तुम्ही बाही जॉईन करायला सुरुवात करायची आहे. मध्य व्यवस्थित नाही आला तर तुमची बाही फिरते, एवढं फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे ही लेस आहे बघा, अशा पद्धतीने दोन भाग करावे लागतात. ह्या बाजूला खडेच नाही आहेत बघा. हे पहा अशा पद्धतीची. इथे मी कट करून घेते, जेवढं खडे आहेत तेवढे लावून घेते फक्त. हे पहा मधोमध कट करते अशा पद्धतीने, म्हणजे तो दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. हे पहा इथून कट करते मी. आता इथे मधोमध मी हे सुद्धा समान मार्किंग आहे, ह्याच्या बरोबर हे इथे मार्किंग करून घ्या. मध्याच्या बरोबर इथे एक मार्किंग करून घ्या. हे पहा ह्याचं सुद्धा मध्य काढा अशा पद्धतीने. इथे एक मार्किंग करून घ्या, म्हणजे ते बरोबर मध्यावरती मध्य ठेवा. आणि इकडून पण फोल्ड करायचे आहे आणि इकडून पण फोल्ड करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला ती लेस लावावी लागते. हे पहा ही ब्लाऊजची पुढची बाजू आहे. हे पहा अशा पद्धतीची.
आता ही सुद्धा मार्किंग केलेलं आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने ही पाठीमागची बाजू आहे ती उंच बाजू असते आणि पुढची बाजू आहे हे पहा अशा प्रकारे थोडासा खोलगट भाग हा असतो. एवढा इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे किंवा अशा पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मार्किंग करून ठेवा, जेणेकरून तुमचं उलट सुलट होणार नाही. याची सुद्धा आपल्याला इथे खूप काळजी घ्यावी लागते. तर इथे आपल्याला हे पहा पुढचाच भाग आहे, तर इथे पुढच्याच भागावरती अशा पद्धतीने ही बाही आपल्याला हे पहा अशा पद्धतीने बाही आपल्याला उलटी ठेवायची आहे. हे पहा हे फक्त पाठीमागं घ्या. हे पहा जेणेकरून ते दिसायला आपलं व्यवस्थित दिसेल. हे पहा मध्यापासून आपल्याला बाही जॉईन करायला सुरुवात करायची आहे. बाही सावकाश आपल्याला जोडायची आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाश ओढायची नाहीये. हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाश मध्ये आपल्याला बाही जॉईन करत घ्यायचं आहे. बाही ओढायची नाही, फक्त अलगट घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीने एकदम आपली बाही सुद्धा पुरलेली आहे बघा. हे पहा थोडीशी एवढी शिल्लक राहिलेली आहे, राहिली तरी हे पहा अशा पद्धतीने ती कट करावी लागते. हे पहा फक्त बाही तुम्ही खेचू नका, ज्या पद्धतीने सांगितले आहे त्या पद्धतीने तुम्ही बाही काढायची आहे. आता हे पहा इकडची बाजू हे पहा अशा पद्धतीने इकडच्या सुद्धा बाजूला काय करायचं आहे. हे पहा इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाश जॉईन करत करत आपल्याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने खेचायचं नाही अजिबात. हे पहा अशा पद्धतीने हे पहा एकदम परफेक्ट आपली ही बाही सुद्धा पुरलेली आहे. हे पहा बघू शकता तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला त्यासाठी सांगत असते कटिंग करताना बाही कशा पद्धतीने काढायची आहे ते सुद्धा तुम्हाला पाठीच्या भागावर ठेवून मी कटिंग करायला सांगत असते. बाही इथे डबल शिलाई मारून घ्या. अशा पद्धतीने डबल शिलाई झालेली आहे. आता ती सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपली ही बाही जॉईन करून झालेली आहे बघा. हे पहा एकदम गोल आकारामध्ये व्यवस्थित एकदम ही बाही जॉईन होते. आता इकडची सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे बघा. हे पहा ही पुढची बाजू आहे, फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे. हे पहा अशा ही पुढचीच बाजू आहे, मार्किंग करून ठेवा. ही खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते. आता ही सुद्धा बाही मध्यावरती ठेवा आणि अशाच पद्धतीने आपल्याला जॉईन करावी लागते. हे पहा अशा पद्धतीने जरी थोडंसं शिल्लक राहिले तर अशा पद्धतीने कट करून घ्या. फक्त बाही ओढू नका. हे पहा पाठीमागची बाजू हे पहा इथे सुद्धा हे पहा एकदम ही सुद्धा बाही आपली व्यवस्थित पुरत आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाश आपल्याला बाही जोडत यायचं आहे. पहा ही सुद्धा बाही आपली एकदम परफेक्टला पुरून गेलेली आहे. आता ह्याच्यावरती अजून एक आपल्याला डबल शिलाई मारायची असते, त्याच्यामुळे काय होईल हे पूर्ण हे पॅक मध्ये होऊन जाईल. दोन्ही सुद्धा बाजूच्या बाह्या आपल्या एकदम परफेक्टली जोडून तयार झालेल्या आहेत. बघू शकता हे पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला ब्लाऊजची एकदम व्यवस्थित फिटिंग करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने चेक करायचं असतं फिटिंगच्या आधी बाह्या सुद्धा आपल्या बरोबर आहेत का. अशा पद्धतीने हे पकडायचं आहे. हे व्यवस्थित आहे का, आपलं शोल्डर बाही सुद्धा व्यवस्थित आहे का, तर एकदा अशा पद्धतीने आपल्याला हे चेक करावं लागतं. हे पहा अशा पद्धतीने आपलं हे एकदम व्यवस्थित आलेलं आहे. जर तुमची एक बाही पुढे मागे झाली तर कशा पद्धतीने आपल्याला ते शिलाई करावे लागते ते सुद्धा मी तुम्हाला सांगत असते. हे पहा थोडंसं मग आतल्या बाजूने एकदम थोडीशी नॉर्मल आपल्याला शिलाई घ्यावी लागते एक बाही मोठी असेल तर. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी फिटिंग करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने बाहीवरती बाही अशा पद्धतीने पकडायची आहे आणि हे पहा अशा पद्धतीने हे पहा इथे पूर्ण आपल्याला शिलाई मारत मारत खालच्या बाजूला यायचं आहे. ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू अशाच पद्धतीने पकडायची आहे आणि खालच्या बाजूला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. पहा एकदम व्यवस्थित आलेलं आहे आपलं, म्हणजे आपली फिटिंग सुद्धा इथे व्यवस्थित होणार आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेतलेली आहे. आता हे आपल्याला आतल्या बाजूने पलटी करून घ्यायचं आहे. आतमध्ये आपल्याला बॉक्स फिटिंग करायची आहे.
हे पहा अशा पद्धतीने ही मी शिलाई मारून घेतलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने आता इथे एक आपल्याला इथे पॅक करून टाकायचं आहे। पूर्ण आतल्या बाजूला बाहीपर्यंत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा बघू शकता अशा पद्धतीने आतल्या बाजूला मी एक शिलाई मारून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला फिटिंग करावी लागते। ह्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने बाहेरच्या बाजूने सर्वात आधी बाही पकडून शिलाई मारायची आहे आणि नंतर आतल्या बाजूला पलटी करून आपल्याला बॉक्स फिटिंग करायची आहे अशा पद्धतीने। आता फिटिंगचे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। जो तुमचा दंडघेर असेल तो तुम्ही टाकायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने, किंवा जी तुमची पद्धत असेल फिटिंग करण्याची ती पद्धत तुम्ही इथे वापरली तरी सुद्धा चालेल। हे पहा इथे दंडघेर आहे बघा, अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। 5 दंडघेर आहे तर मी ते दोन्ही बाजूने सुद्धा 5च दंडघेर टाकणार आहे। जेवढा आहे तेवढाच इथे दंडघेर टाकायचा आहे। इकडे सुद्धा बाजूला मी 5 वरती मार्किंग करून घेते आणि मी मुंडा मोजून फिटिंग करत असते। आता तुम्हाला सुद्धा माहित झालेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे। हे पहा हे शोल्डर आहे आणि पहिली शिलाईची टीप इथली फिटिंगची तिथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे। जेवढा मुंडा आहे तेवढा मुंडा इथे टाकायचा आहे। कोण कोण छातीचा चौथा भाग टाकून सुद्धा इथे फिटिंग करतात। जी तुमची पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ती फिटिंग करायची आहे। हे पहा इथे मी मुंडा मोजून फिटिंग करणार आहे। 7.25 आहे मुंडा, तेच मी 7.25 वरती मार्किंग करून घेणार आहे अशा पद्धतीने। हे पहा इथे टेप ठेवणार आहे आणि जिथे माझं 7.25 येत आहे तिथे मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेते। दोन्ही सुद्धा बाजूंना अशाच पद्धतीने मी मार्किंग करून घेणार आहे। ह्या सुद्धा बाजूला 7.25 येत आहे तर 7.25 वरतीच हे पहा अशा पद्धतीने। आता ब्लाऊजची कंबर, हे पहा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ब्लाऊजची कंबर मोजून घ्यावी लागते। नवीनच्या पटकन लक्षात येत नाही त्यांनी काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने हा आपल्या मापाचा ब्लाऊज आहे आणि हा आता आपण शिलाई करतोय तो ब्लाऊज अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि खेचायचं नाही। एकदम सावकाश मध्ये आपल्याला ती ब्लाऊजची कंबर मोजून घ्यावी लागते। हे पहा अशा पद्धतीने आणि जेवढं शिल्लक असेल त्याचा आपल्याला 4 भाग करावे लागतात। हे पहा अशा पद्धतीने ही पूर्ण कंबर मोजून घ्यायची आहे। हे पहा इथेही इथपर्यंत आलेला आहे। हे पहा इथे मी मोठा मार्क करून घेते अशा पद्धतीने। आता तिथे काय करायचं असतं आपल्याला, हे पहा हे अंतर किती आहे ते आपल्याला मोजून घ्यावं लागतं। किती आहे 4.5 भरलेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने मोजून घेतलं मी, 4.5 भरलेलं आहे बघू शकता। हे पहा इथे तर 4.5चे आपल्याला 4 भाग करावे लागतात। तोच आपला कंबर फिटिंग असते, त्याच्यावरतीच आपली कंबर फिटिंग येते। हे पहा हे टोक 4.5 वरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने ते किती येत आहे ते आपल्याला बघायचं आहे। 2.25 येत आहे, परत 2.25 वरती हे टोक ठेवा अशा पद्धतीने। हे पहा किती येत आहे 1.25च्या आधीची एक रेष आणि 1च्या नंतरची एक रेष अशा पद्धतीने आपल्याला तिथे आहे तेवढंच मार्किंग करून घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाहीये। फिटिंग सुद्धा आपली एकदम सरळ येते बघा। हे पहा जेवढं आहे तेवढंच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने घेतलेलं आहे मी करून। आता इकडच्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने करून घेत आहे मी। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा हे पहा इथे हा दंडघेरचं मार्किंग ह्या मार्किंगला जोडून घ्यायचं आहे। इथं आपण मुंड्याचं मार्किंग केलं ना त्या मार्किंगला हे मार्किंग जोडून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे। आता इथे पण खालच्या बाजूला हा मुंडा मार्किंग केलेला हे कमरेच्या मार्किंगला जोडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली फिटिंग सुद्धा एक सरळ लाईनीमध्ये येईल। किंवा तुम्ही पट्टीच्या साहाय्याने अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालणार आहे। हे पहा इकडच्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे। पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे। हे पहा अशा पद्धतीने। इथे सुद्धा वरच्या बाजूला हे पहा दंडघेर आहे, तिथे सुद्धा अशाच पद्धतीने एक लाईन मारून घ्या, जेणेकरून तुमची फिटिंग सुद्धा बघू शकता एकदम सरळ सुद्धा येणार आहे, वाकडी सुद्धा जात नाहीये। तुम्ही अशा पद्धतीने एकदा मुंडा मोजून फिटिंग करा, तुम्हाला तिथे घुरी सुद्धा पडणार नाहीये। आणि क्रॉस पट्टी ज्या पद्धतीने मी काढायला सांगितलेली आहे, तुम्ही कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा कशा पद्धतीने मी क्रॉस पट्टी काढायला सांगितलेली आहे, जेणेकरून फिटिंग सुद्धा आपली एक लाईनीमध्ये येते आणि ती क्रॉस पट्टी सुद्धा पाठीच्या भागाला पुरून जाते। आता इथे आपण फिटिंग करून घेऊया। आता इथे पूर्ण सर्वात आधी शिलाई मारून घ्यायची आहे।
अशा पद्धतीने मी एक शिलाई मारून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. एकदम सरळ आपली फिटिंग आलेली आहे. आता हे पहा, इथे एक शिलाई मारून घ्या आणि इथे एक 2-3 शिलाई बरोबर होतील अंतर ठेवून मारा, जेणेकरून टाईट झाला तर तो आपल्याला उसवायला सुद्धा सोपा पडेल. अशा पद्धतीने इकडे सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे. हे पहा, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने एकदम सरळ लाईनमध्ये आपली फिटिंग आलेली आहे. हे पहा, ह्या सुद्धा बाजूची आणि ह्या सुद्धा बाजूची एकदम व्यवस्थित आपली फिटिंग आलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने फिटिंग करून तुम्ही नक्की बघायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित परफेक्ट आपला 4 टक्स ब्लाऊज शिलाई करून तयार झाला. हे पहा, पाठीचा भाग सुद्धा तुम्ही बघू शकता. एकदम आपला गळा सुद्धा इथे व्यवस्थित आलेला आहे, एकदम गोल्ड राऊंड मध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.